नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनॅमिक्स 11व्या भागामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आहे. खरं तर 11वा जो भाग आहे तो भाग तसा विचार करायचा झाला तर रोटेशनल मोशनचा जर आपण विचार केला तर 8, 9 आणि 10 तीन भागामध्ये आपण रोटेशनल मोशनला सुरुवात केली. सिलेबस बदलला, पुस्तक मोठं झालं, अशा परिस्थितीमध्ये खरं तर अवघड होत चाललं आणि मग अर्धा भाग आपण अगोदर घेतला आणि अर्धा भाग आत्ता आपण सुरू केला. सोप्या पद्धतीनं आपण फिजिक्स शिकायचा प्रयत्न करतोय. असताना अवघड आहे पण नक्की आपण सोपं केलं आहे. शक्यतो मराठीला इंग्लिशची जोड दिल्यामुळे जास्तीचं सोपं होऊन जातं आहे. मग आपण काय केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते बघितलं, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय ते बघितलं. हे बघता बघता आता जरा विचार करूयात आपण CETचा, आपण विचार करूयात ॲप्लिकेशनचा. आणि असा सगळ्यांचा विचार इथं केला जात असताना आठवतंय का बघा, गेल्या काही पिरियड्समध्ये आपण ज्यावेळेस एखादी वस्तू रोल होत जात असेल तर रोलिंग असणाऱ्या त्या बॉडीसाठी कुठल्या प्रकारच्या मोशन असतात याचा विचार नक्की केला. म्हणजे समोर तर तुम्ही माझ्या नक्कीच नाही आहात, कुठंतरी लॅपटॉपच्या समोर, कुठंतरी मोबाईलच्या समोर तुम्ही आहात. म्हणजे माझ्या समोर जर तुम्ही असता तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला असता की कुठली मोशन आहे, मग त्यातल्या एकानं का होईना 100% उत्तर दिलं असतं की सर सोपं आहे. तुम्ही जर 5 रुपयाचं नाणं जर रोल करत सोडलं तर त्याला ट्रान्सलेशनल मोशन पण आहे आणि रोटेशनल मोशन पण आहे. मग तुम्हाला सर मग मागचं पुन्हा आता का सांगताय, त्याची गरज आहे. कशी ते बघा. मला त्याच्यामधलं जे ॲप्लिकेशन आहे त्याचा विचार इथं करायचा आहे आणि असा विचार इथं केला जात असताना माझं पहिल्यांदा एक मॅथमॅटिकल रिलेशन झालं. ई टोटलचा विचार जर केला तर त्या ठिकाणी ई ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मला ई रोटेशनल मोशन ॲड करावी लागेल. परत मी तुम्हाला प्रश्न विचारला, सांग बाबा कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनलची कशी येते. त्याचं उत्तर लगेच तयार होईल की त्याचं जे उत्तर आहे ते सर सोपं आहे, आम्ही अगदी 8वी 9वी 10वी पासून बघतोय, 1/2 mv². मग रोटेशनलचा विचार आपण आत्ता केलाय ना, ह्याच्या अगोदरच्या 9व्या 10व्या लेक्चरला आपण ते बघितलंय. त्याचंही उत्तर तुम्ही मला नक्की द्याल कारण कळलंय तुम्हाला ते. त्यामुळे त्याचा जर विचार आपण इथं केला तर त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर येणार आहे 1/2 I⍵². पण काय होतं, ज्यावेळेस आपण CETचा विचार करतो, एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार करतो, त्यावेळेस हा फॉर्म्युला असाच न वापरता त्याला बदलावं लागतं. कसं ते बघा. मी आता परत उलटा प्रश्न तुम्हाला विचारला की सांग रेडियस ऑफ गायरेशनचं मोमेंट ऑफ इनर्शियाशी नातं काय, तर तो काय सांगणार आहे की सर ते जे उत्तर आहे ते उत्तर येतं I = mk². आणि सर्क्युलर मोशनच्या भागामध्ये आपण लिनियर व्हॅलॉसिटी आणि अँग्युलर व्हॅलॉसिटीचं एक रिलेशन बघितलं होतं. कुठलं होतं, V = R⍵, याचा अर्थ ओमेगा = V/R आलं. मग जर समजा याला जर मी इक्वेशन नंबर 1 दिलं आणि या इक्वेशन नंबर 1 मधल्या या भागामध्ये जर मी त्या किमती ठेवल्या तर कसं तयार होतं इक्वेशन बघूयात. याचा अर्थ असा झाला, मला आता इथं सुद्धा ई टोटलचा विचार करायचा आहे. 1/2 mv² ला मी तसंच ठेवतो प्लस 1/2 I ची किंमत जी आहे ती माझी mk² आहे आणि ओमेगाची जी किंमत आहे ती V/R आहे, पण इथं ओमेगाचा वर्ग आहे. याचा अर्थ असा झाला, मला त्या ठिकाणी करावं लागेल 1/2 mk² V²R². मग मी या इक्वेशनकडे बघत बसलो. बघता बघता माझ्या लक्षातच येणार की यार आता पुढं काय करायचं. मग तुम्हाला मी विचारले की आता काय करूयात आपण. तुम्ही म्हणाल की सर दिसतंय की इथं 1/2 mv² आहे, इथं पण 1/2 mv² आहे, आपण कॉमन काढूयात. मी जर समजा त्या ठिकाणी 1/2 mv² जर कॉमन काढलं तर या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर माझं आलं 1 + k²/R². आणि कधी ना कधी कुठं ना कुठं तुम्हाला CETमध्ये हा फॉर्म्युला नक्की दिसतो. म्हणजे बघता बघता जे पुस्तकात दिलं नव्हतं ते आपण इथं कन्वर्ट करून घेतलं. आपल्याला याची नक्कीच गरज आहे.
बरं, मी आता तयार केला फॉर्म्युला 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 1 + k² अपॉन r². हे करता करता मला आता असं वाटलं की याच्यामध्ये अजून काय ऍप्लिकेशन येते का? येते. कसं ते बघा. आता मी काय करतो, हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याला परत एका वेगळ्या पद्धतीनं तयार करून देतो. मग तुम्हाला वाटेल की सर किती सोपं आहे. कारण आता मला काय करायचं आहे, टोटल एनर्जीचं उत्तर काढायचं. ते उत्तर काढत असताना मला विचार करायचा आहे त्या ठिकाणी असणाऱ्या डिस्कचा. म्हणजे अशी कल्पना करा की एक प्रकारची डिस्क आहे आणि या डिस्कला आपण या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणं रोल करत चाललोय. जर समजा ती जी डिस्क आहे ती या पद्धतीनं आपण रोल करतोय, रोल करताना त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी डिस्क आहे ती या पद्धतीनं जर समजा सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, त्याच्यासाठी मला हा फॉर्म्युला जर बदलायचा झाला तर असा फॉर्म्युला इथं बदलता येईल. म्हणजे परत मला प्रश्न तुम्हाला विचारावाच लागेल जे झालंय अगोदरच्या त्या लेक्चरला. डिस्क आहे, त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला करायचा आहे आणि तसा जर फॉर्म्युला आपण तिथं करायचा ठरवला तर त्या ठिकाणी तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला mr² अपॉन 2 आयचा फॉर्म्युला. मग तुम्ही म्हणाल मगाशी आपण ω² ठेवलं होतं, ते ठेवत असताना v = r ओमेगा घेतलं, ओमेगा v अपॉन r घेतलं. याचा अर्थ ω² ची किंमत आपली v² अपॉन r² आली. ही जी किंमत आहे ती आपण परत एकदा याच इक्वेशन मध्ये ठेवूयात. मी मुद्दामून 1 नंबरचं इक्वेशन पुसलंच नाही. मग मी विचार केला आता इथं कसं करायचं, तर ते केलं जात असताना या ठिकाणी 1/2 mv² ला मी परत तसंच ठेवलं, 1/2 ला परत इथं ठेवलं. आयच्या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी mr² अपॉन 2 उत्तर आलं आणि ओमेगाची जी किंमत आहे, ω² ची जी किंमत आहे ती किंमत आता 1/2 r कॅपिटल घेऊयात आपण, v² अपॉन r² घेतलं कारण आपण डिस्कचा जो रॅडियस आहे तो कॅपिटल R समजला आहे. हे सगळं समजलं जात असताना सहज परत एकदा इक्वेशनकडे आपण बघूयात. दिसतंय की मला r² ला r² कॅन्सल करून टाकूयात. r² ला r² कॅन्सल केलं, 2 ला 2 न गुणल्यावर 4 येते, मी सांगायची गरजच नाही. म्हणजे ज्याला साधं मॅथमॅटिक्स कळतं तो मला नक्की सांगेल की सर इथं 1/2 mv² आहे, इथं 1/4 mv² आहे, याचा अर्थ याचं उत्तर आलं 3/4 mv². म्हणजे मला आता हा एक फॉर्म्युला माझ्या डोक्यामध्ये नक्की ठेवावा लागेल. जेवढं आपल्याला आत्ता कळतं तेवढं जास्तीचं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तात्पुरतं कळणं वेगळं आणि परमनंट लक्षात ठेवणं वेगळं. जसं मी नेहमी सांगतो की मोबाईलला रॅम पण असतं आणि रॉम पण असतं. रॅमचं काम काय तर तात्पुरते त्या गोष्टी लक्षात ठेवणं आणि आपल्याला परमनंट लक्षात ठेवायचं झालं तर असा एखादा फॉर्म्युला आला, किंमत दिली, मास दिले, व्हेलॉसिटी दिले, मला उत्तर काढायचं आहे, तर ते जे उत्तर आहे ते उत्तर काढायसाठी मला या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे ती किंमत ठेवून उत्तर काढता येईल. म्हणजे माझा एक फॉर्म्युला तयार झाला 3/4 mv². कुणासाठी झाला हा? माझी जर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी डिस्क आहे ती जर रोल होत जात असेल तर नक्की मला त्या ठिकाणी ते जे उत्तर आहे ते उत्तर काढता येईल. मग परत आपण जरा पुस्तकात थोडंसं 4 पानं पुढे गेलो. बदललंय पुस्तक, थोडं अवघड झालंय, मी मगाशीच सांगितलं. मग आता काय, आता परत एकदा मला याच फॉर्म्युल्याला अजून एका पद्धतीनं सांगायचं आहे आणि ते सांगितलं जात असताना मी कसं पुसतोय ते बघा. मी ω² v² अपॉन r ला तसंच ठेवलंय, नाही पुसलं मी ते. आणि आता मला विचार जो करायचा आहे त्या ठिकाणी तो जो ऑब्जेक्ट आहे तो माझा ऑब्जेक्ट आहे स्पियर, सॉलिड स्पियर. भरीव असणारा तो स्पियर आहे, कारण स्पियर 2 प्रकारचे असणार आहेत. एक आतल्या बाजूला भरलेला असेल, दुसरा मोकळा असू शकेल. आणि जर तसा असणारा तो जो स्पियर आहे त्या स्पियरचा विचार आपण करतोय आणि असा विचार करत असताना त्याला पण मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ना. आणि अशा असणाऱ्या त्या स्पियरच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला पूर्वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला त्याचं प्रूफ दिलं होतं. आता आपल्याला ते प्रूफ नाही दिलेलं. आपण तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण पाठ करायचा आहे आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला I = 2/5 mr². माझा एक फॉर्म्युला ω² चा v² अपॉन r² आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार करताना माझा फॉर्म्युला 2/5 mr² आहे. मी आता सॉलिड स्पियरचा विचार करून टोटल एनर्जीचं उत्तर काढतोय. तसं ते उत्तर इथं काढलं जात असताना मग मी या ठिकाणी 1/2 mv² ला तसंच ठेवतो, 1/2 ठेवतो. आय आहे
आयच्या ठिकाणी 2/5 mr² ठेवतो आणि परत एकदा ω² ठिकाणी v²/r² ठेवतो. इथं पण पुन्हा r² कॅन्सल होईल. इथं 1/2 mv² आहे. वाटलं तर आपण याला तात्पुरतं कॅपिटल M करूयात म्हणजे परत कन्फ्यूज नाही होणार आपण. 1/2 mv² आहे, इथं 2/5 mv² आहे आणि आपण याचं उत्तर जर काढायचं ठरवलं टोटल एनर्जीचं उत्तर तर या ठिकाणी 7/5 mv² उत्तर येईल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी उत्तर आहे ती उत्तरं नक्की काढता येतात. हे त्यातलं ॲप्लिकेशन झालं. म्हणजे आपण खरं तर विचार कशाचा करतोय, विचार या पद्धतीनं करत चाललोय. पहिल्यांदा विचार केला त्या ठिकाणी असणाऱ्या रिंगचा, रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर आपण काढलं. ते जे उत्तर आहे ते उत्तर आपलं mr² होतं, काढलं नाही ते आपण, ते लक्षात ठेवलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की बोर्डाच्या परीक्षेचा विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो त्याच्यानंतरच्या ऑब्जेक्टचा, डिस्कचा. आपण जे डिस्कचं उत्तर काढले ते या पद्धतीनं काढले. माझा ॲक्स ऑफ रोटेशन समजा या पद्धतीनं आहे आणि ती जी डिस्क आहे ती या पद्धतीनं फिरते. जर अशी ती फिरायला लागली तर त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर mr²/2 येतं. हे आपण लक्षात ठेवलं नाही, आपण त्याचं उत्तर काढलं. पण स्पिअरचं उत्तर काढलं नाही आपण, ते आपण पाठ केलं. स्पिअरच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढलं जात असताना त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर माझं तयार झालं 2/5 mr². त्याच्यावरनं त्या ठिकाणी उत्तर माझं तयार झालं 7/5 mv² टोटल एनर्जीचं उत्तर. हे खरं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या फिजिक्समधली ॲप्लिकेशन झाली. अशा सगळ्या ॲप्लिकेशनचा विचार करत असताना आता आपण काय करूयात, या टॉपिकमध्ये असणाऱ्या एका महत्त्वाच्या आर्टिकलकडे वळूयात. कारण ते आर्टिकल जर आपल्याला कळलं, आर्टिकल म्हणण्यापेक्षा आपण त्याला आर्टिकल्स असं म्हणूयात, कारण आपल्याला बोर्डाच्या परीक्षेचा पण विचार करावा लागेल. मी आत्ता जसं तुम्हाला सांगितलं की ॲप्लिकेशनचा विचार करावा लागेल. असणाऱ्या फिजिक्सला ॲप्लाइडमध्ये रूपांतरित करून आपल्याला त्याचा अभ्यासावं लागतंय. आणि तसं या ठिकाणी अभ्यासलं जात असताना आता मला जर विचार कुठला करायचा असेल तर तो जो विचार आहे तो म्हणजे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. मुळात खरं तर 2 प्रिन्सिपल्स आपल्याला या टॉपिकमध्ये आहेत आणि ती पुस्तकात वर्षानुवर्षे आहेत. जर बोर्डाचा विचार केला तर तो प्रश्न तुम्हाला 3 मार्काला अशाच विचारला जातो, स्टेट अँड प्रूव्ह द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. आणि मला जर त्याच्यावरनं एक्झाम्पल ओरिएंटेड चालायचं झालं तर मग मात्र मला त्याच्यामध्ये त्या असणाऱ्या आर्टिकलला, असणाऱ्या ऑब्जेक्टला ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियाची उत्तर काढताना वापरावा लागतो. तो कसा तो नंतर बघूयात. पण आता परत थोडंसं बोर्डाकडे वळूयात. ज्या अर्थी त्या ठिकाणी तिथं असणारं ते प्रिन्सिपल आहे, याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलला आपल्याला गरज लागणार आहे ती स्टेटमेंटची. कारण ज्यावेळेस आपण एखादं आर्टिकल बघतोय त्यावेळेस आपल्याला त्या आर्टिकलचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतोय. असा विचार इथं केला जात असताना मग तो विचार करायचा कसा तो बघा. मी आता प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसचा विचार करतोय आणि तसा विचार इथं केला जात असताना असं समजूयात की माझ्याकडं हा एक प्लेन लॅमिना आहे. लॅमिनाचा अर्थ एक थिन शीट आहे, त्याचा थिकनेस कमी आहे. आणि अशा असणाऱ्या थिन शीटला हा एक त्या ठिकाणी ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. म्हणजे ती बॉडी खरं तर या पद्धतीने या ठिकाणी फिरू शकते. आता ही सिमेट्रिकल नेचरची आहे, पण आपण कुठल्याही प्रकारच्या बॉडीला या पद्धतीच्या प्रिन्सिपलचा वापर करू शकतो. आणि तसा तो तिथं केला जात असताना मी जर समजा आता इरेग्युलर शेपची बॉडी जर दाखवली तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी बॉडी आहे ती आता फळ्यावर दाखवले त्यानुसार असेल. आणि माझं वाक्य कसं आहे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन लॅमिना about an axis perpendicular to its plane
याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ॲक्सिस आहे तो ॲक्सिस या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. आपण तात्पुरतं त्या ॲक्सिसला झेड म्हणूयात. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन लॅमिना अबाउट ॲन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस. याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे दोन ॲक्सिस आहेत ते या पद्धतीनं आहेत, एक्स आणि वाय. वाक्य नीट आहे का? वाक्य रिपीट करतोय कारण यातले सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन लॅमिना अबाउट ॲन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन is equal to sum of the moment of inertia of the two mutually perpendicular axes lying in the plane and intersecting at a point where perpendicular axis cuts the lamina. आता थोडं कन्फ्यूज करतं आपल्याला एखादं वाक्य. ते कन्फ्युजन टाळण्यासाठी परत इकडं बघा. असा विचार करा, हा थिन लॅमिना आहे, हा त्या ठिकाणी तिथं असणारा तो ॲक्सिस आहे जो झेड ॲक्सिस आहे. याच्यावर या पद्धतीनं जर बघितलं तर इकडच्या बाजूला एक ॲक्सिस आहे आणि इकडच्या बाजूला एक ॲक्सिस आहे. त्यांचे मोमेंट ऑफ इनर्शिया असणारच आहेत. म्हणजे मी सहज कल्पना केली, झेड ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग जर बॉडी फिरवली तर त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो समजूयात आय झेड. जर समजा वाय ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग जर बॉडी फिरवली तर त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याला आपण समजूयात आय वाय. आणि एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती बॉडी फिरवली तर त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याला आय एक्स समजूयात. आय झेड झालं, आय वाय झालं, आय एक्स झालं. आणि मला प्रिन्सिपलला मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये आणायचं झालं तर आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय झालं. हा फॉर्म्युला झाला. वाक्य कसं आलं होतं बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन लॅमिना अबाउट ॲन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ two mutually perpendicular axes lying in the plane, त्या प्रतलामध्ये आहेत, lying in the plane and intersecting at a point where perpendicular axis cuts the lamina. उभा ॲक्सिस त्या असणाऱ्या लॅमिनाला जिथं कुठं कट करतो त्या ठिकाणी तिथं असणारे तो जे दोन ॲक्सिस आहेत ते एकमेकाला इंटरसेक्ट करतात. आणि तसेच करत असतील तरच आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आता हे मान्य केलं आपण की बाबा समजा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला बोर्डाला विचारला. एखादा प्रश्न जर समजा आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला तर मी आत्ताच सांगितलं तर वेटेज 3 मार्काचं आहे. 1 मार्क त्या स्टेटमेंटला, जे स्टेटमेंट मी सतत रिपीट करतोय, मी परत सांगतोय, ऐकत असताना बघत असताना लिहायची सवय लावा. लिहिता लिहिता करेक्ट होईल. कदाचित पाटी पेन्सिल घेऊन लिहा, कदाचित रफ पेपरवर लिहा, तुमच्या वहीमध्ये लिहा. एकदा नाही कळलं तर 2दा बघा, 3दा बघा, बघा, वाचा, लिहा, करा, करतच राहावा. त्याला पर्यायच असू नाही शकत. त्यामुळे आपण ज्यावेळेस स्टेटमेंट या पद्धतीनं व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ऐकतोय किंवा त्या ठिकाणी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघतोय त्यावेळेस आपल्याला अनेक वेळा बघता येतं, त्याला काहीच अडचण नाही. त्याच वेळेस बघावं असं ॲब्सोल्युटली नाही. त्यामुळे मला आता जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते मॅथमॅटिकल इक्वेशन आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय येतं, हे मला सिद्ध करायचं आहे, तर त्यासाठी मला काय कन्सिडर करावं लागेल बघा. या असणाऱ्या लॅमिनामधला एक पॉईंट पी विचारात घेऊयात की ज्याचे कॉर्डिनेट्स एक्स आणि वाय आहेत आणि ज्या ठिकाणी एक लहानसं मास डीएम आहे. लॅमिनाच्या असणाऱ्या त्या सरफेसवरचा हा एक पॉइंट झाला.
मी या पीला इकडून एक परपेंडिक्युलर टाकली, एक्स ॲक्सिसवरनं परपेंडिक्युलर टाकली, इकडून परपेंडिक्युलर टाकली आणि याला नाव देऊन टाकलं आर. म्हणजे मी जर याचा विचार केला तर ते माझं अंतर एक्स झालं, याचा विचार केला तर ते माझं अंतर वाय झालं. या पद्धतीनं त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा एक प्रकारचा आतल्या बाजूला राईट अँगल्ड ट्रँगल झाला. त्याचं इम्प्लिमेंटेशन नक्की करायचं आहे, पण त्याच्या अगोदर जनरली काय होतं, आपल्याला ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाला या पद्धतीनं रूपांतरित करून बघायचं आहे, ते बघितलं जात असताना मग आपल्याला विचार करावा लागेल की जर समजा मला आयएक्सचं उत्तर काढायचं आहे तर ते उत्तर किती येईल, आयवायचं उत्तर काढायचं आहे ते उत्तर किती येईल, आयझेडचं उत्तर काढायचं आहे ते उत्तर किती येईल. नक्कीच त्या ठिकाणी जर युनिफॉर्म लॅमिना असेल तर मला आधार मॅथमॅटिक्सचा घ्यावा लागेल, म्हणजे मला आधार घ्यावा लागेल इंटिग्रेशनचा. ज्या वेळेस आपण विचार करतोय ती जी बॉडी आहे ती एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग समजा अशी फिरते आणि कधी काळी आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार करत असताना एक वाक्य असं केलं, समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. जर आपण तसं तिथं म्हणलं असेल आणि मला एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार करायचा झाला तर मी जर प्रश्न विचारला असता तर उत्तर तुम्ही नक्की दिलं असतं, हे जे उभं अंतर आहे ते नक्की वाय आहे. म्हणजे मला आयएक्सचं उत्तर काढलं जात असताना माझ्याकडचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तयार होईल वाय स्क्वेअर डीएम. मी जर समजा आय वायचा विचार करतोय, आता आय एक्स म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द एक्स ॲक्सिस, आय वाय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट वाय ॲक्सिस. याचा अर्थ ती बॉडी या पद्धतीनं फिरणार आहे आणि मला आय वायचं उत्तर जर काढायचं झालं तर तोही सोपा आहे, एक्स स्क्वेअर डीएम नक्की येईल. माझं आय एक्सचं उत्तर तयार झालं इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम, आय वायचं उत्तर तयार झालं इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम, आय झेडचं उत्तर तयार करत असताना आता माझं जे अंतर आहे ते अंतर आर आहे. म्हणजे मला तिथलं उत्तर काढायचं झालं तर मला विचार करावा लागेल आर स्क्वेअर डीएमचा. आय एक्स झालं, आय वाय झालं, आय झेड झालं आणि परत थोडंसं मॅथमॅटिक्स जर आपण बघितलं, हे एक्स आहे याचा अर्थ एक्स आहे, हे वाय आहे, आर आहे, हा माझा राईट अँगल्ड ट्रँगल आहे. तुम्हाला तर माहिती आहे जिथं कुठं काटकोन त्रिकोण तिथं वापरतो पायथागोरस. आणि तसा जर पायथागोरस आपण तिथं वापरायचा ठरवला तर नक्की आपल्याला सांगता येईल आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे आपण प्रत्येक असणाऱ्या इक्वेशनला जर नंबर देत गेलो तर हे इतकं सोपं होत जातं. खरं तर माझं 4 नंबरचं इक्वेशन आहे आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि माझं 3 नंबरचं इक्वेशन आहे आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. म्हणजे आर स्क्वेअरच्या ठिकाणी आता एक किंमत मी ठेवतो, म्हणजे आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डीएम येईल. आता काय करूयात आपण त्याला वेगळं करून घेऊयात. म्हणजे काय करायचं, इथं जर मी आय झेडला तसंच ठेवलं, इथं इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम केलं प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम केलं तर गणिताच्या भाषेत बरोबर आहे. आणि असं करता करता मी परत मागची 2 इक्वेशन बघितले, जिथं एक्स स्क्वेअर डीएम आहे तिथं आय वाय आहे, जिथं वाय स्क्वेअर डीएम आहे तिथं आय एक्स आहे. याचा अर्थ असा झाला, या ठिकाणी विचार केला आय झेडचा तर माझं उत्तर तयार झालं आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. किती सोपं आहे बघा, अगदी सहज होऊन जातं ते, याला परत वाचावंच नाही लागत. म्हणजे मी जर तो परीक्षेमध्ये लिहायचा ठरवला तर याच्या इतकं सोपं आर्टिकल असू शकत नाही. बोर्डात हे विचारतात का, अनेक वेळा विचारलंय.
जसं बोर्डाचं पुस्तक आलंय पूर्वीपासून हे आर्टिकल त्याच्यामध्ये आहे आणि ते परीक्षेत असतंच. त्यामुळे किती सोप्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते प्रिन्सिपल त्याचं स्टेटमेंट बघितलं बघा. म्हणजे मी ज्यावेळेस प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसचा विचार करतो, डोक्यात ठेवायचं की दोन ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, त्या दोघांना उभा ॲक्सिस पण परपेंडिक्युलर आहे. म्हणजे मला ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते वाक्य करायचं असतं, ते वाक्य माझं असं असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द थिन लॅमिना अबाउट ए ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ the two mutually perpendicular axes lying in the plane and intersecting at the point where perpendicular axis cuts the lamina. म्हणजे आपलं एक 3 मार्काचं असणारं एक्सप्रेशन तयार झालं. मग असं जर एखादं एक्सप्रेशन तयार झालं तर त्याला ॲप्लिकेशन लेवलवर आणता येतं का? नक्कीच आणता येतं. म्हणजे आपल्याला या असणाऱ्या थिअरमला आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं जर बघायचं ठरवलं तरी बघता येतं. कसं ते बघा, आता मी काय करतो, फक्त मॅथमॅटिकल फॉर्म्युला किंवा मॅथमॅटिकल स्टेटमेंट त्या असणाऱ्या प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसचं ठेवतो आणि तुम्हाला सांगतो जा वापर करतात कसं ते बघा. कल्पना करा, ही एक बांगडी आहे, म्हणजे एक रिंग आहे. मग आपण काय केलं होतं, या रिंगचा विचार केला जात असताना माझी समजा रिंग या पद्धतीनं आहे, याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं आपण उत्तर काढलं होतं आणि ते होतं mr². पाठ केलं आपण mr². पण मी विचार असा केला की बाबा असं फिरते बांगडी, ठीक आहे ना, मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर सहज होईल. पण जर समजा त्या बांगडीला मी आता असं फिरवलं, याचा अर्थ असा झाला त्याचा ॲक्स ऑफ रोटेशन आता इथं कुठंतरी आला, मग त्याचं उत्तर कसं काढायचं मी? आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे मला आता मगाशी जे स्टेटमेंट आपण बघितलं होतं त्याचा वापर करावा लागेल. कसा तो बघा, ते पण सोपं आहे, फारसा अवघड नाही. आता हे उत्तर तर मला माहिती झालं. मग मी विचार केला की आता तिथं असणारा तो जो प्लेन आहे त्या असणाऱ्या रिंगचा, त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या करस्पॉन्डिंग या ठिकाणी मी आता 2 ॲक्सिसचा विचार करतो. समजा हा माझा मगाशी जसं म्हणलं होतं त्यानुसार IZ आहे, या ठिकाणी IX आहे आणि या ठिकाणी IY आहे. फॉर्म्युला तर फळ्यावर आहे, IZ इज इक्वल टू IX प्लस IY. मला उत्तर इथलं मिळाले, मला आता उत्तर इथलं किंवा इथलं मिळालं पाहिजे, कारण IXच्या करस्पॉन्डिंग फिरताना रिंग आणि IYच्या करस्पॉन्डिंग फिरताना रिंग बदलणारच नाही, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहील. जर IX आणि IYच्या करस्पॉन्डिंग असताना फिरताना जर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम राहत असेल आणि मला त्याचं उत्तर काढायचं असेल तर तोच फॉर्म्युला कसा लिहायचा बघा. IZचं उत्तर तर आपण आत्ताच बघितलं होतं, ते जे उत्तर आहे ते mr². आता खरं तर एक्स ॲक्सिसचा विचार केला तर असा ॲक्सिस झाला, वाय ॲक्सिसचा विचार असा झाला आणि वायचा असा झाला, म्हणजे ते डायमीटर ओरिएंटेड झाले. जर तसे ते डायमीटर ओरिएंटेड होत असतील तर IXच्या ठिकाणी ID ठेवा आणि IYच्या ठिकाणी पण IDच ठेवा, कारण दोन्ही डायमीटर आहेत. याचा अर्थ IYच्या करस्पॉन्डिंग असं येईल, IXच्या करस्पॉन्डिंग या पद्धतीनं येईल, दोन्ही माझे व्यास होतील. आणि तसे जर ते होत असतील तर ID प्लस IDचं उत्तर माझं 2ID आलं. 2ID इज इक्वल टू mr² आलं. म्हणजे IDचं उत्तर माझं तयार झालं mr²/2. हा एक फॉर्म्युला झाला ना ॲड. फिजिक्स म्हणजे फॉर्म्युले, फिजिक्स म्हणजे न्यूमेरिकल्स, फिजिक्समध्ये कॅल्क्युलेशन. म्हणजे मला जर मगाशी असणारं जर स्टेटमेंट त्या ठिकाणी कळलं तर मला ते जे उत्तर आहे ते उत्तर नक्की काढता आलं पाहिजे. त्यामुळे मी जर रिंगचा विचार करून मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढलं तर माझं जे उत्तर आहे ते mr²/2 झालं. आता रिंगचं उत्तर झालं, मग तुम्ही म्हणा सर आपण डिस्क पण बघितलं, त्याचं उत्तर काढता येतं का? बघूया ना आपण. आता काय करूयात, आपण असणारी जी रिंग आहे त्याला आता तात्पुरता आपण डिस्क समजूयात. मी मुद्दामून फळ्यावरती पुसतच नाही. म्हणजे झालं कसं, ही माझी एक टोपण आहे खरं तर, पण ते एक डिस्क झाले आणि ह्याचा ॲक्स ऑफ रोटेशन माझा इथं झाला. उत्तर माझं तयार होतं mr²/2. आता त्याला मी असं ठेवलंय आणि मी आता असं फिरवणार आहे. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या डिस्कला या पद्धतीनं फिरवलं आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढायला ठरवलं तर ते उत्तर कसं येतं ते बघा.
फॉर्म्युला तर तसाच आहे, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. मी फक्त मायनर चेंज करतो, मुद्दामून करतो. तुम्हाला उत्तर कसं कळत राहतं बघा, हे डोक्यातच बसतं आपल्या. आय झेड, आता इथलं उत्तर बदलणार आहे. मगाशी रिंग होती, आता डिस्क आहे. जर समजा त्या ठिकाणी डिस्क असेल तर आय झेडचं जे उत्तर आहे ते उत्तर माझं एम आर स्क्वेअर बाय 2 झालं, कारण मगाशी एम आर स्क्वेअर होतं. आय एक्स प्लस आय वाय अबाउट इट्स डायमीटर झालं. आय एक्सच्या ठिकाणी आपण आय डी ठेवूयात, आय वायच्या ठिकाणी आपण आय डी ठेवूयात. या ठिकाणी 2 आय डी आलं. 2 आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2 झालं. म्हणजे आता मला डायमीटरच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढायचं ठरवलं तर एम आर स्क्वेअर बाय 4 झालं. परत एक फॉर्म्युला तयार झाला. म्हणजे रिंग्स आपण आता फक्त प्रिन्सिपल ऑफ परपॅन्डिक्युलर ॲक्सिसचा विचार करून फॉर्म्युले केले. एखाद्याला वाटलं असतं की आता सर आपण ह्याच्यावरनं आपण रॅडियस ऑफ गायरेशनचे उत्तर काढू शकतो का? नक्कीच काढू शकतो, कारण कालच बघितलं होतं किंवा अगोदरच्या लेक्चरला बघितलं होतं. आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर, के इज इक्वल टू रूट आय अपॉन एम. आयच्या ठिकाणी किमती ठेवा, एमला एम कॅन्सल करा, उत्तर तयार. तर ही जी उत्तर आहेत ती उत्तरं काढली आपण. एक थिअरम बघितला, करस्पॉन्डिंग ॲप्लिकेशन बघितली. याच्यानंतरचे जे लेक्चर आहे त्या लेक्चरला आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस नावाचे एक परत महत्त्वाचं थिअरम बघतोय. वाचत राहा, अभ्यास करत राहा. वेळ हातातनं निघून जाण्याच्याऐवजी वेळेत सगळं करा. तास चांगले होत आहेत, चांगल्या पद्धतीनं चालू आहेत. अभ्यास नक्की करा. धन्यवाद.